चहात साखर वगैरे ठीक आहे ना? स्वीटी, मध्येच मध्ये मध्ये बोलू नकोस हं. साहेबांना आवडत नाही मध्ये मध्ये बोललेलं. सॉरी सॉरी. काय जाती उत्साहात आहेस, काय चाललंय काय एवढं? अहो तुमच्या मनासारखं होणार आहे समजा. म्हणजे ही जी समोर पोरगी उभी ना तिचा पचका होणार आहे. सेफ आहे. ही फाईल आपल्या शाळेसाठी खूप महत्वाची आहे. मी स्वतः सगळे पेपर्स रेडी केलेत, चेक केलेत. एकदा माझी सही झाली की आपण लगेचच शाळेच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू करू शकतो. ही फाईल तू रेडी केलीस? हो. फाईल रेडी करायच्या आधी लोणचं खाल्लं होतंस? काय हे काय आहे? काय केलंस हे? काय झालं? काय झालं काय? मला काय विचारतेस तोंड वर करून? काय झालं? चूक झाली माझी. तुला शुभूची असिस्टंट म्हणून नेमलं. मी खरंच सांगते, माझी चूक नाही आहात. मग कोणाची चूक आहे? कोणाची चूक आहे? कोणी केलं हे सगळं? मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाही. मला नाही माहिती कसं झालं ते. अजून खोटं बोलतेस? स्वीटी, पहिल्याच दिवशी कमाल केलीस. वा वा वा. तुझ्याकडे एखादं काम सोपवलं म्हणजे त्या कामाची वाट लागणार हे कन्फर्म. अयो माझा भास होता. स्वीटी, लक्ष कुठे आहे तुझं? नाही नाही काय नाही. हाय हाय. काय आहे? काय चाललंय? काय नाही. समजा तुमच्या मनासारखं होणार आहे हो. बघाच. अच्छा. असं कसं? काहीच कसं घडलं नाही? शुभू दुसरी एखादी फाईल घेऊन आला का काय? मीच दुसऱ्या फाईलला लोणचं लावलं? अरे देवा, माझंच गेम पालटला का काय? शुभ, थँक्यू साहेब. आभार काय मानताय? अहो आम्ही जनतेच्या सेवेसाठीच आहोत. बरं, येतो आम्ही साहेब. या. शुभ, माझा एक महत्त्वाचा कॉल आहे. मी माझ्या रूममध्ये. हो सर.
गुड जॉब. गुड जॉब. शुभू, तू ऐकलंस बाबा काय म्हणाले? काका गुड जॉब म्हणाले बाबा. शुभू, माझा तर विश्वासच बसत नाही. तू बघच आता सगळी कामं असली पटापट करते ना, एकदम मस्त. मॅडम, तुम्ही तुमची कामं करा, मी आलोच. स्वीटेताम, शुभूला आवाज दिला नाही. मला ओरडायला चाला असेल इथं. स्वीटे, घरी चाललेस? तुला काय करायचंय? थांब की ग. पचका झाल्यावर तुझा चेहरा कसा दिसतोय जरा मला बघायचा आहे. कसलं पचक? काय बोलायला लागलंस? तुला माहित नाही, फाईल्स मधले पेपर्स तूच खराब केलेस ना, त्याला डाग तूच लावलेस ना. अरे कुठले डाग शुभू? मला कळलं झालंय काय बोलायलास ते. लोणच्याचे डाग. स्वीटे, खोटं बोलू नकोस. मी नाही लावले फाईलला डाग. आणि साहेबासनी जी फाईल दिलीस तू त्याच्यावर कुठे होते डाग? स्वीटे, साळसूटपणाचं आव्हान नकोस. तू काय चीज आहेस मला चांगलंच ठाऊक आहे. तुझे लोणचं खाल्लं होतंस ना, त्याचे डाग त्या पेपर्स नव्हते. मग मी एकटीनं खाल्लं काय लोणचं? श्रावणीनं पण तर खाल्लंच होतं की. हा, त्यांनी स्वतःच्या हाताने खाल्लेच नव्हते. बघितलं की मी. लय प्रेमानं भरवत होतास की तिला. हे बघ स्वीटे, त्याविषयी मला वाद घालायचा नाहीये. हे बघ स्वीटे, जे काम करायला आलेस ना ते कामं कर. हे बाकीचं सगळं बंद कर. अच्छा, मला शिकवायला लागलायस? मग तुझं काय काम आहे रे? श्रावणीला लोणचं भरवणं? माझं काम काय ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि मला याविषयी वादच नाही घालायचा आहे. आणि होय, भरलो मी लोणचं. त्यांनी स्वतःच्या हातातनं खाल्लंच नव्हतं, त्यामुळे त्यांच्या हात पेपरला लागायचा संबंधच येत नाही. आणि स्वीटी, तुला जरा तरी कळते काय, मॅडम स्वतःचं काम असं स्वतःच्या हातानं खराब का करतील? हे बघ, आता केलंस ते केलंस. इथनं पुढं जर असं परत काही केलंस, मी साहेबांना तक्रार करीन. साहेब धक्के मारून घराबाहेर काढतील. त्यामुळे इथं जर जॉब करायचा असेल तर मुकाट्यानं करायचा आणि श्रावणी मॅडमांच्या वाटेला जायचं नाही. कळलं? इथं असशील माझं बॉस, पण घरला माझं भाडे करूच आहेस. बघून घेईन मी तुला. ठीक आहे.